हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता आमचे 4 वाजला सकाळचे. आता आम्ही भोंग व्हायचा विचार केलेला असा. आता आम्ही वयता सध्या तयारी चाललेली असा. चपाती बिपाती चालू हा. देखायचा तुमका. आता बा चपाती करता काकी बसली सर लाटता वय चपाती. बघ हो एकटं उठलो आता बिगे. पुढले ब्लॉग येतले असे सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, आता आमका वाजला 5, ऑलमोस्ट 5:10 दिला. 10 मिनटं उरला. आमचं गेटअप एकदम आम्ही तयारी सुट्टा. आम्ही म्हणजे दोन्ही गाडी उभी असा पाय फाटल्यान 1 2 आता सुटपाचे असा आम्ही. आणि पुढली जर्नी अशी आमच्या कडकाची थंडी पडलेली असा. आणि आता आम्ही पावलो बावलटीच्या पुढे. वाईट जरा आहे तर रस्त्याची गडबड झाली आणि आता रवलो आम्ही कामाच्या लाईटीच्या खालती. माझे मित्र फ्रेंड्स बघू शकतात तुम्ही काय करतात. सध्या काय प्रत्येकाने हेल्मेट घातलेला असा. हेल्मेटचा कडक कडक थंड झाला बघ. तरी बरा पट्टाला होता. अरे काय करते हो रे, तर नको आला काय करते. गाडी पट्टेली होती मग. अरे हो सांगता कॉपी करूची म्हणा. ह्या बाप्पाचा 2 रुपयाचा पॅकेट चांगली म्हणे मी एकच त्याची जा म्हणून दूध बी आडून म्हशीचा दूध काढलेला नसला. आराम बोल आंबोली नेटच चालू करून करतो. रेंज ना सारखी दवडकेर धावा. दवडकी पुढे गाव तो धबधबा ना पुढे पूल हा पाणी हा. आता रेंज ना गो सांगते त्या दवडकेवरून सरळ रोड गेलो तर आम्हाला गेलो. चला तर आम्ही आमचं ट्रॅव्हलिंग सुरू करतो. पुढल्या व्लॉगासाठी आमच्या घरात जोडून राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. फालतू कमेंट करा पण कमेंट मात्र करा. जय महाराज. एका तासात आम्ही पावले आहोत घरापासून हडे. म्हणजे जणा मार्गावरसून हडे आम्ही पावले आहोत एका तासात. हे बघा असे रस्त्यावर गाडी चौका जाते. ही टाटा होईल स्पेशल गाडी फोर्स चौका. एकदम क्रेजी गाडी. म्हणजे 10-12 लोकांनी काय भरून आणतो तसं नाही. एकदम 25-30 एसटी करतात. एसटी बसायचं तसं बसून वाटतं. काय सांगतो रे. आणि आमचं पाठ सुद्धा आमची दुसरी गाडी आज ऍक्टिव्हा. पुढे बघा ही चट्टू सावकाश क्लायमिंग चाललेली आहे. गाडी जर तुमचं माहीत नसतली तर ही गाडी जी आम्ही रायडिंग यूज केलेली आहे ती पहिली म्हणजे स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस तो मीटर आणि आमचं रायडर आहे. या गाडीवर हेल्मेट यूज केलेला. आणि हे म्हणजे काय गाडीवर सेफ्टी होईल. सेफ्टी हा आमच्या गाडीवर काय माहिती नाही. आम्ही तुमका देखील स्प्लेंडर घेऊन सुद्धा माणूस कोल्हापुरात जाऊ शकतो रायडिंग आहे. आज आम्ही तुमचं घेऊन गेलो. बघा तर कशी गाडी स्लो रस्तो मिळणार आहे. ओव्हरटेक करून तुमका माहिती नसताना आय बॅड यू डिड नो दिस. काय म्हणजे कोल्हापुरात काय असं रस्तो असा जो घाटारातून जाता गाडी चालल्याशिवाय तुमका कोल्हापूर मिळणार आहे. आता थेट तुमका मी कोल्हापुरात भेट आहे.
रस्त्यात चलले शिकल्यानं आधी आधी रस्त्यात पहिले मॅगी करून खाऊन जागो जागो काय लागतं guys, आता तो आज झोपलो काय म्हणतो आता मी आता क्रॉस आता जस्ट सुंदरशी लोकांना टांग सुद्धा नाही असं पावभाजीची ह्या दिसत दुकानं पोहणार चाय पिण्याच्या विचारानं वडळ केलो वडळ केलो पण दुसऱ्या कारणानं आम्ही खंय रावांक ना जागो ना आम्ही रावांक ना मॅगी बिगी करून विचार होता वडापाव बरं मेळटा रे त्याच्यात म्हणता वडापाव बरं मेळटत पण बहीण राहूनात ना येऊंक ना म्हणतो हो बघ्या मरे हा असा असं सपोर्ट करी जावा हे बघू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र आंबोलीचे कुत्रे हे बघा वेगळेच प्रकारचे कुत्रे आहोत रस्त्याला सोडतात तुमका माहिती नसतं आय बॅड यू डिड नो दिस कुत्रे कुत्रे वेगळ्या बघा कसं चालतात स्टायला प्रत्येकाची आपापले स्टाईल असता त्याला जे खडं रवली रे वडापाव गेले मेला चल रे तू पुढे जाऊ आणि पुढे काय ना हा मग या लागतं परत खाली जातो आम्ही राहिलो आता पिसर तरी एका घरात तिथं बसलेलो कुत्रो आणि सौरभ गेलो त्या कुत्र्याच्या घराकडे दूध विचारू म्हणजे काकी काकी 2 तासात घातल्यानंतर त्याका काय मिळांग ना तो आता परत आपल्या गाडीवर बसांग इलो तो आणि हिंबूच झाला बाई आवऱ्याचा अरे चल मरे मेला गाडी स्टार्ट डवललंय ती कितको ग काय रे गावळ्या आता मित्रांनो चाय झालेली असा या चाय म्हणते कॉफी ह्याच्या बघा एकदम गरम गरम झालेली आहे कॉफी अरे आज्यांका बोले मरे पहिली बघा पहिला कारस्थान होत टाकल्या आणि असा डोली चायवाल्याची चाय ह्या झालेली असा 250 रुपयाची पाकिट आणलेली 250 रुपयाची किती जण 6 जण पुरे मा आम्ही कितकी गेले अरे काय करत वायलान बशी एकच आजोबा आम्ही आता कॉफीचा आनंद घेतलो तो म्हणजे जर तुम्ही आमका बघित राहा आणि मजा करा आता आम्ही कॉफी ओतली आणि आज्यांका इन्व्हाइट केला कॉफीसाठी ते बघा ते येतात आता बघा येऊन लागलेले असत त्यांका आता थंडी खाता सर कुडकुड्याची म्हणून म्हटलं आधी कॉफी पिऊन घेऊया मग बाकीचे गजाली करूया फरसाणे हाडलेला असा आणि त्या कालिका फरसाणाचा या हाडलेला फरसाण आणि चायचा आनंद घेतो तोपर्यंत तुम्ही असेच बघित राहा जय महाराज रोडला आणि तिथून कोल्हापूरला गेला की मालिकी मंदिरला पण त्या रोडला जाऊया इकडे हायवे जाऊ नका रस्त्याची कामं वगैरे चालू आहे धुळलं बिळलं भरपूर आहे त्याच्यावरती ते ह्या रोडनी जावा तुम्ही बाळूमाला जाणार असतात हां बाळूमाच्या तिथून कनेरी मठ पण आहे कनेरी मठ म्हणजे पूर्वीच्या लोकांनी कशी कामं त्या रोडला हो त्या रोडला तिकडे जाऊ ह्या रोडनी जाऊ हायवे जाणार काका मेळो वाटरे पडलो बिगी बिगी बघले धावले कामा करून
तेच हुंडा खुशान ऊस पडलो बघितला आला ऊस आणि तिथं ऊस एका फाटीत करता ऊस मी खाऊची मजा घेताय तुम्ही ब्लॉगाची मजा घ्या. जय हॅलो फ्रेंड्स, आत्ता आम्ही जस्ट पावला बाळूमामाच्या देवळात. तर लोकांची गर्दी असं राहा बघा, भयंकर गर्दी आहे सगळ्यांची. पासून दुकाना बिकाना सगळे असं चालू आहे. तुमका एक टाइम देवळाचे दर्शन करावा. एक आम्ही आता सध्या एंटर करतो इथून. लोकांची श्रद्धा खूप असते बघा. झाडा ते झाडा प्रथमतः आमका चप्पल काढची लागली. देवळात वरती जावची आधी चप्पल काढची लागली आमका. वाटेवरचे हे 2 हत्ती आहेत जे ह्या देवळात खूप शोभा देतात. झाड आहे बघा. लोकांची गर्दी हा. थोडीशी महाप्रसाद चालू हा. दाखवायचं तुमका बघा. महाप्रसादाची लाईन हा. अशा लावला आता वरसून गेलेलो हायवे असा हो. असे सीन आहोत. देवळाच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी करून मिळता ना मिळता माहीत ना, पण बाहेरचे फोटोग्राफी मी तुमका दाखवू शकते. काय करताय ते नक्की काय आपली मनोकामना मागायची. चिकटलं तर होणार नाही, चिकटलं तर होणार नाही. असं आहे. माहिती नव्हतं ना म्हणून विचारलं तुम्हाला. आता आम्ही येला कणेरी मठाकडे. त्यांचं म्हणतात ते गौशाळा बी असा. हांगा खुबशे म्हशी गायी असा, रेडे असा. आणि हांगा कृष्णाचे खूप कितें दाखयला. एक तुमका एक झलक दाखयता त्याची. हे पया हे सुंदर असे रंगयले गेलेले हा. एकदम म्हणजे कृष्ण कसो नटखट असलो ते सगळे दाखयला येतून. हे पया बघा, हे बघा सगळा दाखयला गेला. कृष्ण कसा काय करी होते, काय बाबा होता. हे बघा हे त्याचे पया दाखोवपाचं मेन म्हणजे हांगा असे दाखयला आहे. कृष्णाक ज्यांना पाळण्याला घातलेले त्यांना जो पाळणं सुद्धा हालता पया. बघा खूप किरे दाखयला हांगा. सॉलिड हा. एक मस्त हा. तेजस तू बाबा ऐसा येईल. तुझा काय म्हणणं ऐसा त्याच्या डोक्यातला नको हा. तर तू माका दिसता नको होणार होते ना. फोटो मारून गेला. कृष्ण हातला नको. हसता मा ही हसता. कृष्ण हसता तुका बघता. चला मुगो फोटो मध्ये असेल सेल्फी आणि जाऊया. बघा मस्त जागो बघण्यासारखो हा. जर तुमका ह्या जागेची लोकेशन हवी असात माका DM करा, माका सबस्क्राईब करा, माका कमेंट करा. हा तुमका या जागेची लोकेशन तुमका धाडटा. हा संपल्यानंतर आम्ही गेलो महालक्ष्मी मंदिर आहे.
नंतर महालक्ष्मी मंदिरातून गेलो शिवाजी पॅलेसवर ठिसरलीचे लग्न बघायला. त्यानंतर रात्री आम्ही जेवून गेलो हॉटेलात, पंजाबी थाली मागवली. रात्री आम्ही हॉटेलात रूम घेतला आणि सकाळी आम्ही वाटेक लागलो.